नमस्कार. सो टू स्टार्ट विथ गोष्टरंग ही इनिशिएटिव्ह बाय द क्वेस्ट NGO तुम्ही जसे म्हणताय ती स्टार्ट कशी झाली? क्वेस्ट ही एक NGO भुरग्याच्या शिक्षणाक घेऊन काम करता महाराष्ट्रात आणि ती चिल्ड्रन थिएटर गांवोगांवांनी अंडर रिसोर्स्ड स्कूल्स आणि ट्रायबल स्कूल्सांनी पावोवपाची काम करता. आणि क्वेस्ट हॅव इनिशिएटेड वन फेलोशीप कॉल्ड गोष्टरंग फेलोशीप, जातूंक ते 3 किंवा 4 वेगवेगळे एक्टर्सांक फेलोशीप दिता. ओके, आणि थंय एक रेसिडेन्सी घडोवन हाडटा. त्या रेसिडेन्सी भितर दे कॉल द डिरेक्टर्स, एप्लायड थिएटर प्रॅक्टिशनर्स हू वर्क क्लोजली विथ चिल्ड्रन्स अँड चिल्ड्रन एज्युकेशन, आणि अशे पद्दतीन एक्टर्सांक ट्रेन करून भुरग्याची नाटकां चिल्ड्रन थिएटर हे शाळेन पावोवपाचें काम करता. आणि गोल फक्त असो आसता तेंचो की भुरग्यांची वाचन संस्कृती वाडटली कशी ह्या दृश्टींतल्यान ते मुखार पावता. सो दिस इयर दे हॅव कॉल्ड थिएटर फ्लेमिंगो टीम टू द्या रेसिडेन्सी टू क्युरेट द रेसिडेन्सी. आणि महाराष्ट्रातले जवळ जवळ वेगवेगळ्या गांवांतले भुरगे एक्टर घेवन तेमी काम केल्लें आसा. आणि थिएटर फ्लेमिंगो ही गोंयची नाटकां वावोवपी एक संस्था, जातूंत आमी काम करता. आणि आमी ती सगळी क्युरेट केली. तातूंतली नाटक बसोवपा खातीर जी स्क्रिप्ट इनिशिएट करपाची आसा ती म्हणा, किंवा तितून गाणी बसोवपाची जी आसा, लिरिक्स बरोवपाचें काम जावं नाटक बसोवपाचें काम आमी सगळ्यांनी मेळून केलां. सो गोष्टरंगान ह्या वर्साक एक 2 वेगवेगळी नाटकां बसयला. 4 ते 7 वयोगटा खातीर एक नाटक आणि 8 ते 12 वर्सांच्या भुरग्यां खातीर एक नाटक अशें. ही जी गाणी बरयलात शिवप्रणव आळवणी मंगेशीचो भुरगो, मार्शेलचो रोहीत भोसले, आणि हेजी सेट आनी पपेट्स तयार केला. हांव केतन जाधव, हांव काणकोणचो. आय हॅव डिरेक्टेड एंड डिझायन्ड दीस प्ले. श्रवण फोंडेकर म्हणटा त्यांनी एक्टर्सांक वॉयस ट्रेनिंग दिला ऑल्सो. आणि साबार अशी आमी सगळ्यांनी मेळोन ह्या प्रोजेक्टान काम केलां. तशेंच आतां दीस गोष्टरंग टीम हॅव ट्रॅवल्ड फॉर अबाउट मोर दॅन 10,000 किलोमीटर इन महाराष्ट्रा, आणि दे हॅव कवर्ड 80+ स्कूल्स इन महाराष्ट्रा. तुमचे कडेन थिएटर बी असोच कॉन्सेप्ट आसलो, आणि वी वे गोईंग टू स्कूल आणि यूज टू डू द शोज अशे आसले. सो वी हॅव कवर्ड लायक 80 schools in Goa at that time. So basically this residency is all about artistic residency where it's not only for the entertainment. नाटक ही गजाल फक्त एंटरटेनमेंटाच्या खातीर आमी यूज करना, तर थिएटर and art is for the purpose of and the betterment of the society. गोष्टरंग ह्याच्यात तुम्ही जे काय करता ते व्हॉट इज इट एक्झॅक्टली? गोष्टरंग ही एक अशी फेलोशिप आहे की जी महाराष्ट्रातनं काही मुलांना निवडते. मग ती संख्या डिपेंड ऑन त्या सिच्युएशन प्रमाणे 8 असते, 6 असते, किंवा 4 असते, किंवा 3 असते. तर पूर्ण महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या रिजनमधनं वेगवेगळे भाषा बोलणारे, वेगवेगळे फ्लेवर असलेली मुलं या फेलोशिपला येतात, मुलं मुली. आणि मग ती मुलं निवडल्यानंतर महिनाभर त्यांना पूर्ण ट्रेनिंग दिलं जातं. मग आता क्वेस्ट ही संस्था अशी आहे की ती शिक्षणात काम करते, बालशिक्षणात काम करते. त्यामुळे फक्त नाटकाचंच प्रशिक्षण दिलं नाही जात, तर शिक्षण म्हणून पॅडागोगी काय आहे, गोष्टींचं मुलांच्या शिक्षणात काय महत्त्व आहे, आणि गोष्टी कशा असायला हव्या, त्याच्यात काय शोधलं पाहिजे, या प्रकारचं जे काही रिसोर्स पर्सन ट्रेनिंग असतो ते ह्या फेलोजला मिळतं. पहिले 15 दिवस थेअरी पूर्णपणे समजावून सांगितली जाते, आणि नंतर मग नाटकाची प्रोसेस सुरू होते. त्या थेअरीला पकडून अशी ही फेलोशिप 10 महिने चालते. तर या सगळ्या प्रोजेक्टवरती मग आम्ही नाटकं घेऊन जातो, आणि तिथल्या मुलांसाठी ट्रायबल एरियामध्ये ती 10 महिने नाटकांचे परफॉर्मन्स करतो. त्याच्याबरोबर काही एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज असतात, पुस्तकाला धरून जे पुस्तक आम्ही निवडतो, मी जे प्रिंटेड बुक आहे तेच आम्ही नाटकासाठी निवडतो. कारण काय, नाटक केल्यानंतर ते पुस्तक मुलांना बघायला मिळालं पाहिजे, आणि एक नवीन प्रेक्षक तुमच्यासाठी खुला होतो, लहान मुलांचा. आपण मोठ्यांसाठी करत असतो नाटक, पण हा प्रेक्षक, आणि हा खूप थोडासा अवघड प्रेक्षक आहे. हा थेट नाही आवडलं तर नाही आवडलं असं स्पष्ट बोलू शकतो, आणि तोंडावर होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यासमोर डील करायला खूप मजा येते, आणि नट म्हणून तुम्ही खूप पॉवरफुल
तयार होतात. गोष्ट रंगाच्या नाटकाच्या दौऱ्याचा अनुभव असा आहे की आम्ही सगळे जरी थिएटर आर्टिस्ट असलो तरी आतापर्यंत आम्ही नाटक हे सलग 1 तास किंवा सलग 1.5 तास असं करायचो. मध्ये कधीच म्हणजे प्रेक्षकांकडनं रिस्पॉन्स काय येतो हे आतापर्यंत नव्हतं. तर गोष्ट रंगने ते आम्हाला दिलं की मध्ये थांबून आम्ही मुलांकडनं रिस्पॉन्स घेतो की आता काय वाटतंय, पुढे नाटकात काय होईल. मग प्रत्येकाकडनं काय ना काहीतरी प्रतिक्रिया येते आणि मग ते पुढे नाटक चालू राहतं. ते क्वेस्ट संस्थेनं बाल साहित्याची आवड लावली. ते पुस्तक वाचन असेल, मुलांचे खेळ, गाणी, गोष्टी याच्यात इतकं रमून गेलो ह्या इतक्या दिवसात की म्हणजे असं आवडायला लागलं ते जास्त. गोष्टरंगमध्ये आम्ही जी काही 3-4 मंडळी आहोत ती वेगवेगळ्या प्रांतातून आलेली लोक आहेत. म्हणजे काही औरंगाबादहून, मुंबईतून आणि कोकणातून असे. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आणि वेगळ्या प्रकारची स्टाईल, अभिनय शैली ही नक्कीच अनुभवायला मिळते. सोबतच नटांचं काम हे पिक्चरमध्ये, सिरियलमध्ये आहे, तुम्ही इथे काय करताय असा जो काही प्रश्न विचारला जातो त्याला तडा मिळतो. कारण इथे अध्यापनशास्त्र आणि ॲक्टिंग हे किती क्लोज रिलेशन आहे यांचं, किती जवळचा संबंध आहे याचा पुरेपूर आम्हाला सारखा अनुभव मिळत असतो. कारण आम्ही नटांचं काम करताना सुद्धा आमच्यासोबत जे बाकीचे फेलोमध्ये काम करतायत फेलोशिपमध्ये ते पण आमच्यासोबत असतात. मग ते शिकवतात आणि आम्ही ॲक्टिंग करतो, ह्याच्यामध्ये कसा एक संबंध आहे तो पण अनुभवायला मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही 10 महिने तिथे राहतो पालघरमध्ये आणि तिथे एक आदिवासी पाडा आहे, सेमी आदिवासी पाडा आहे आणि तिथली संस्कृती, तिकडची लोक, तिकडची मुलं यांच्यासोबत काम करताना एक वेगळा अनुभव मिळतो जो की आपण सिटीमध्ये काम करताना किंवा एखाद्या व्यावसायिक रंगभूमीवर काम करताना तेवढा मिळत नाही. आणि गोष्ट रंगामध्ये हीच एवढी गंमत आहे की फक्त प्रिव्हिलेज लोकांना हे नाटक बघायला मिळत नाही, तर सोबत ट्रायबल, सेमी ट्रायबल आणि ज्या लोकांना नाटक किंवा पुस्तक पोचलंच नाही आहे, एक्सपोजरच नाही ज्या गोष्टींचं, त्या गोष्टींचं एक्सपोजर देण्याचं काम पुरेपूर केलं जातं. तुमका आता मेरेन जो रिस्पॉन्स आयला किंवा जो आता रिस्पॉन्स येतलो सुद्धा, एनी अशी गजाल जी तुमच्या वांगडाशी रावला, एनीथिंग दॅट हॅज स्टेड विथ यू, एनी मेमरी? खंयच्याय शाळेन आमी वयता शोज करपाक आनी येते रोखडेच थंयचे मॅनेजमेंट किंवा थंयची प्रोफेसर्स किंवा टिचर्स आमकां रोखडेच विचारता की तुमचें मानधन कितलें आनी येते. बट शाळांनी तशी पटकन मानधन आमी सांगय बी ना. बट काही शाळा आमकां दिवपाक पावता. ओके. बट एक शाळेन आमी प्रयोग केलो आनी त्या चली भुरग्यान आमी भुरग्या कडच्यान कांय पयशे घेयना, बट त्या चली भुरग्यान येवन न्ही 1 रुपयाचो कॉइन दिलो. मे बी इट वॉज फ्रॉम हर ओन पॉकेट मनी किंवा तशें. इट वॉज व्हेरी मच इंट्रस्टींग. ताका तो प्रयोग इतलो बरो दिसलो की ताका कितें तरी एक दिवपाक जाय आसलें आनी ताणें एक बरें एक पाकीटशें करून दिलें, लायक क्राफ्ट थीम. सो इट वॉज व्हेरी मच इंटरेस्टिंग. कालचा सीन सांगतो. आम्ही स्पेशल चाइल्ड मुलांसाठी शो केलेला आणि आम्ही जसं की मी सांगितलं की आम्ही नाटक करताना सलग नाही करत, मध्ये थांबतो, मुलांसोबत गप्पा मारतो, प्रतिक्रिया घेतो की आता काय वाटतंय तुम्हाला, पुढे काय होईल. तसंच आमच्या नाटकामध्ये आता एक असा डायलॉग आहे की मीना पुस्तक वाचेल का, मीना पुस्तक वाचेल का असं ते प्रश्न विचारते आणि तिकडची मुलगी अशीच अलगद बोलून गेली, नाही वाचणार. म्हणजे त्यांचं जे काय आहे मनात ते लगेच येऊन जातं. आणि आम्ही प्री आणि पोस्ट ऍक्टिव्हिटी असं आमच्याकडे असतं. सो पोस्ट ऍक्टिव्हिटी दरम्यानही आम्हाला इतक्या छान प्रतिक्रिया आलेल्या आहेत की जेव्हा आम्ही मुलांना विचारतो की तुम्हाला काय शिकवायला आवडेल. आमच्याकडे एक जॉन आहे, तुम्हाला मी नंतर भेटवतो त्याला. सो आम्ही विचारतो की तुम्हाला जॉनला काय शिकवायला आवडेल. तर आम्हाला इतक्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्यात की मुलं येतात, गाऊन दाखवतात. आता आम्ही जेव्हा एका जिल्हा परिषदच्या शाळेत होतो, 5 मुलं उठली अचानक आणि बोलली आम्हाला कबड्डी खेळायची जॉनसोबत. ती मुलं आली आमच्या जॉनसोबत कबड्डी खेळायला लागली, कोणी येऊन डान्स करतं. सो आता तो मुलांचा कॉन्फिडन्स आम्हाला दिसायला लागला. आय एम नॉट शुअर मी जर सारखं म्हणते तर, पण तुमचे वेगळे वेगळे कॅरेक्टर्स आहेत राईट. सो तुम्ही जर तुमच्या कॅरेक्टरबद्दल काही एक गोष्ट जी तुमच्याकडे उरले असं जर सांगू शकलात तर, किंवा चेंज होत राहतात का? ओके. ते प्राणी आहेत, म्हणजे आमची बॉडी आहेच, आम्ही बॉडीमधनं प्राणी करायचा प्रयत्न करतो, आवाजातनं करायचा प्रयत्न करतो. सगळ्यात महत्त्वाचं मुलांसाठीचं आकर्षण जे असतं ते पपेट्स, त्यांचे रंग, त्यांचे शेप्स जे काय मुलांसाठी महत्त्वाचं ते खूप मदत करतात आणि ते ड्राईव्ह करतात नटांना. कलाच आहे म्हणजे हँडल करणं. कसंही धरून तुम्ही पपेट जिवंत होत नाही. तुम्ही काय अँगलला पकडताय, काय दिशेने ते धरताय आणि ते धरताना तुमची बॉडीचं वेट कुठे आहे त्याच्यानुसार ते सगळं काहीतरी एक अनुभव तयार होतो
नाटकाची थिएट्रिकॅलिटी जे म्हणतात ते. आता ह्या दोन्ही नाटकात माझं एक याच्यात कोंबडा आणि ते नायटिंगेलचं कॅरेक्टर आहे आणि दुसरं जे नाटक आहे ते मांजर. कारण की आणि हे प्राण्यांचे कॅरेक्टर मी याच्या अगोदर कधी केलेलं नाही. म्हणजे मला म्हणजे खरं सांगायचं म्हणजे फार अवघड गेली प्रोसेस. परंतु माझ्या टीमनं, डिरेक्टरनं, आमच्या सगळ्या टीमनं मला समजून घेतलं, होईल तुझ्याकडून, करत राहा. त्याच्यामुळे पण ते हळूहळू थोडं जमायला लागलंय. पपेट्स हे ते माहीतच नव्हते, ही माझ्या नवीनच संकल्पना होती मुलांसाठी. परत मुलांसाठी काम करणं हे पण माझ्यासाठी एक नवीनच सुरुवात होती. ॲक्च्युली हे पपेट्स हँडल करताना याआधी आमचं 1 महिना कलरी पॅचचं रिगरस ट्रेनिंग झालं होतं आणि त्याच्यामुळे, आणि ते ट्रेनिंग आमचं केतन दादा म्हणजे दिग्दर्शक आमचा, तर त्याने ते घेतलं होतं. म्हणजे नुसतंच पपेट हाताळून जसं करतो तसं करूया असं न करता त्याला जी स्ट्रेंथ लागते, फ्लेक्झिबिलिटी आणि पॉवर लागते, ती आधी आम्ही सगळी ट्रेन करून घेतली. आम्ही स्वतःचं शरीर म्हणजे लिटरली आम्ही खूप दमायचो आणि त्याच्यानंतर ते आता हाताळता येतं. आता ते एफर्टलेस होतं कारण ते आधी 1 महिना ही प्रोसेस झाली आहे. अशा बऱ्याच गोष्टींचा आम्ही एकत्र करून मग डिवाइस केला आपली पूर्णपणे, म्हणजे शून्यापासून ते मग परफॉर्मन्सपर्यंत ही जी काही प्रोसेस होती ती पूर्ण ॲक्टर ओरिएंटेड म्हणता येणार प्रोसेस ओरिएंटेड होती. परफॉर्मन्स होणार आहे पण तो कशा पद्धतीने होणार आहे ह्याने खूप मॅटर होतोय सगळ्या गोष्टी. मी आपला जॉनमध्ये 3 पपेट्सचं काम करते. एक बदकाचं, एक बदक, एक घुबड आणि एक शहामृग. बदक करताना तोंडावर मास्क असतो त्यामुळे चेहरा दिसत नाही, मग ते आवाजातून कसं प्रेझेंट करता येईल बदकाला ते असतं. घुबड हातात आहे पण त्या घुबडाचे मी आय कॉन्टॅक्ट कसे करू शकते, सो आईज मधून कसा घुबड मी प्रेझेंट करू शकते हे कर. शहामृगाचं पूर्ण बॉडी लँग्वेज की मान खाली करून मग शहामृगाचं पपेट डोक्यावर ठेवून ते बॉडी स्ट्रक्चरने कसं काय दाखवू शकते. सो हे तिन्ही पपेट्सचं जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा कलरीचा आम्हाला एवढा फायदा झाला, कारण की तेव्हा आम्ही जेव्हा कलरी दादा शिकवत होता तेव्हा आमचं असं व्हायचं का होत आहे हे. पण जेव्हा आता शो करतोय, आता आमचे 80 प्रयोग जेव्हा झाले तेव्हा आता आमची बॉडी यूज टू झाले. आम्ही एवढे दमत नाही, थकत नाही, कारण की आमची दादाने आमच्याकडनं तेवढी मेहनतही करून घेतली. एकतर म्हणजे इवन तुम्ही जसं म्हटलं तसं खेडेगावानी और व्हेरी नॉट म्हणजे ज्या मुलांकडे ज्यांना नॉट इतका एक्सपोजर नाही आहे, सो त्यांच्यासाठी जर तुम्ही मे बी वर्ड्स ऑफ इन्स्पिरेशन किंवा वर्ड्स ऑफ इन्स्पिरेशनच म्हणते मी, तर तुम्ही काय सांगू शकाल? म्हणजे स्टेज डेअरिंग हे लहानपणापासून जर त्यांच्याकडे आलं ना तर पुढे ते खूप काही करू शकते. काही मुलं यामुळेच मागे राहतात की मी जर एकटाच पुढे गेलो सगळी लोक मलाच बघणार आणि माझ्यावर हसणार. हा जो काही एक अंडर कॉन्फिडन्स आहे मुलांमध्ये तो निर्माण होऊ द्यायचा नाहीये आम्हाला कोणालाच. म्हणजे कदाचित आमच्यामधले म्हणजे आमच्या टीममधले पण जी काही लोक आहेत त्यांचं बालपणामध्ये असंच असेल की आधी मी नाही करायचं पण मी आता करतोय, पण त्याला खूप काळ गेला ना. तो काळ न जाऊ देता समज आपण लहानपणापासूनच त्यांना ही ऊर्जा देऊ शकलो की स्टेज डेअरिंग आणि नेतृत्व काय असतं ही जी भावना आपण त्यांच्यामध्ये जागृत करू शकलो तर पुढे जाऊन कुठल्याही क्षेत्रामध्ये भीती वाटणार नाही की हे मी करू शकेन की नाही. दुसरा कल म्हणजे पुस्तकांशी जेवढं कनेक्टेड राहता येईल, कारण आता सोशल मीडिया आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, गेम्स आहेत जे काही ना काही करायला लावतात. म्हणजे ते आहे ते तुम्ही करा कारण हे मॉडर्न वर्ल्ड आहे, आपण त्याला नाकारू शकत नाही. पण सोबतच पुस्तकांची जी काही गंमत आहे, ऑथेंटिसिटी आहे, ती नका हरवू दो. वेश जिथे काम करते, गोष्टरंगाचे प्रोग्राम जिथे होतात, नाटकं होतात, तिथे आम्ही जातो तर मुलांनी गोष्टीचे कितीतरी पुस्तक वाचलेले असतात. कारण की गोष्टरंग किंवा क्वेस्ट त्यांना वाचनाची सवय, वाचनाची आवड, शिक्षण कसं सोपं जाईल. कारण की आपण आतापर्यंत पाहिलं की ते थोडं हार्ड जातं, शिक्षणाची आवड नसते आपल्याला. मुलं शाळेकडे ओळतील कशी, त्याला अभ्यास सोपा कसा जाईल, अभ्यासाची आवड कशी लागेल, या सगळ्या विषयावर क्वेस्ट काम करते. आणि कलेच्या माध्यमातून कसं शिक्षणाची, पुस्तकाची आवड लागेल, वाचनाची आवड लागेल, हे आम्हाला याचे रिझल्ट मिळतात. कारण की आम्ही ज्यावेळेस शो करतो मुलं गोष्टीचे पुस्तक बघतात, आम्ही विचारतो तुम्ही याच्या अगोदर पुस्तक वाचलंय का, कितीतरी नावं मुलं सांगतात आणि त्यांचे अभिप्राय ज्यावेळेस आम्ही तुम्हाला नाटक कसं वाटलं, काय वाटलं, गोष्ट कशी वाटली, त्यावेळेस आम्ही मुलं लिहून देतात आम्हाला तुमचं नाटक आवडलं, ह्या नाटकात काय आवडलं असं. आणि ते वाचतो ना आम्ही त्यावेळेस मुलांची जी बोली भाषा असते वेगवेगळी, आम्ही वेगवेगळ्या भागात जातो तिथली बोली भाषा एकदम निथळ मांडली. आतापर्यंत मी शोधत होतो की लिखाण कसं असावं, या प्रश्नाचं उत्तर माझ्या मुलांचे अभिप्राय वाचून मला मिळतं. गोष्ट सांगणं म्हणजे एक प्रकारे भाषा शिक्षण आहे. म्हणजे तुम्हाला लिपीकडे जायचं असेल तर त्याआधी खूप सारी पुस्तकं वाचून दाखवली पाहिजे, जेणेकरून शब्द कानावर पडतील, शब्द कसे लिहिलेत ते दिसतील. शब्दांच्या मध्ये जागा असते, शब्दांच्या नंतर काही पूर्णविराम, स्वल्पविराम ह्या गोष्टी असतात ग्रामरच्या. ह्या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टीच्या
वाचनातून, गोष्टीच्या ऐकण्यातून आणि तोंडी भाषेचा विकास जे आपल्याला NAP वगैरे सांगतं किंवा निपुण सांगतं, तर ते हेच काम आहे. गोष्ट सांगणं, गोष्ट मुलांनी ऐकणं आणि खूप जास्त गोष्ट ऐकणं हे मुलांचं भाषा शिक्षणाच आहे एक प्रकारे. बरं, फक्त भाषा शिक्षण नाही तर याच्यात इमॅजिनेशन पण आहे, कारण खूप साऱ्या जागा आहेत. चित्राला बघून मी इमॅजिन करू शकतो, टेक्स्टला धरून मी इमॅजिन करू शकतो. आणि समजा जर माझ्यासमोर नाटक होत असेल तर त्या नाटकाला धरून पण मी काही माझे अर्थ लावू शकतो. एकंदरीत हे फक्त नाटक नसून एक विचार करायला शिकवण्याची प्रक्रिया आहे असं मला वाटतं. विचार करायला शिकवणं आता खूप गरजेचं आहे, कारण आपल्या सगळ्या आतापर्यंतच्या याच्यात बघू की बऱ्यापैकी शाळांमध्ये फॉलो करायला शिकवतात. मी काय फळ्यावर लिहितो ते फॉलो कर, लिही फक्त. तर क्वेस्टचा आणि एकंदरच आमच्या प्रकल्पाचा उद्देशच हा आहे की मुलांनी फक्त फॉलोअर्स नाही बनावं, स्वतःचा विचार असावा त्यांच्याकडे, त्यांनी तो मांडता यावा, त्यांना तो आर्टिक्युलेट करता यावा, मग सांगता यावा. तोंडी भाषेचा विकास जे म्हणतो आपण, असं स्पष्ट बोलता यायला हवं. त्यासाठी गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आपण असं उगीच बोलतो की खेडेगावात शिक्षण नाहीये, पण आम्हाला जे क्वेस्टने दाखवलंय की मुलांना पुस्तकांची इतकी गोडी निर्माण झाली ना गोष्टरंगच्या माध्यमातून. सो गोष्टरंगाचा तो एक प्लस पॉईंट आहे की मुलांना पुस्तकं खूप आवडायला लागलेत आणि ते वाचन सुरू झालेलं आहे. तुमचा एक्सपिरियन्स कसं असेल गोष्टरंगा खातीर काम करता? ह्या वर्सा हांव फर्स्ट टायम गोष्टरंगाक काम करपाक गेलो. केतनान सांगलें की एक्टर्स नवे आसा, थोड्यांनी कामां केल्या, थोड्यांक तितको एक्सपिरियन्स ना, आनी बेसिकली तेंच्या आवाजाचेर काम करपाची खूब गरज आसा. कारण कशें आसता, रियाज इम्पॉर्टंट, मागीर गायनान आसूं तसोच एक्टराकूय तितकोच रियाजाची खूब गरज आसता. सो आवाजाचो रियाज जावप तितकोच म्हत्वाचो आसता. स्टेजीर रावल्या उपरांत समजा 500 लोक आसा जाल्यार ते 500व्या लोकांक सुद्दां तो आवाज पावपाक जाय विदावट मायक. सो इतकी आमकां ट्रेनींग करची पडटा एटलिस्ट. सो त्या गजालींचेर त्या एक्टर्सांचेर काम जावपाक जाय आसलें आनी त्या खातीर तेणी म्हाका आपयलो. म्हाका मजा येयली तेंच्या वांगडा काम करपाक. एक तर म्हणजे ती जागा खूब थंड आसा, एक गांव आसा, त्या गांवांत खंयच्या तरी त्या मुद्दी खंयच्या कोनशान गांवाच्या काळजान कशें ती जागा आसा आनी त्या जाग्यार बाकी सगळीं सायडींच्यान शेतां आसा, झाडां आसा, गोठे आसा, प्रॉपर शांत सुंदर वातावरण. आनी त्या वातावरणान अशा पद्दतीन काम जावप हीच म्हाका खूब मजा येयली त्या खातीर. वातावरण खूब मॅटर करता आनी त्या खातीर म्हाका दिसता म्हाज्या सारक्या मनशाक अशेंच वातावरण जाय आसता. म्हाजो रोल आशिल्लो हातून गाणी बरोवप, ती कंपोज करप आनी तांकां त्यो चाली शिकून तांचे कडल्यान ती म्हणून घेवप. सो त्या कामा खातीर म्हाका दिसता अशें वातावरण म्हाज्या खातीर खूब म्हाका एडवांटेज जाली. हांवें 2023 गोष्टरंगाक काम केल्लें. सो हो दुसरो म्हाजो एक्सपिरियन्स गोष्टरंगा बरोबर. सो इट वॉज व्हेरी फॅन्टॅस्टीक एक्सपिरियन्स. म्हाका कशें आसा की गाणी बरयता म्हणल्यार ती जो पर्यंत नाटक उबें एक स्ट्रक्चर तरी उबो जाल्लो जो पर्यंत हांव पळयना तो पर्यंत म्हाका गाणी सुचना. सो तो स्ट्रक्चर तेंचो उबो जाल्लो हांव जेन्ना थंय गेल्लो तेन्ना, आनी तो केतनान खूब सुंदर असो करून घेतलेलो स्ट्रक्चर. सेटूय रोहीत सरान, म्हणजे तो एक इनपूट बरो आशिल्लो म्हाज्या खातीर. आनी आवाज तांचो तसो ताणें सांगलो आनी तातूंतल्यान म्हाका ते एक बिट्स आनी तो पेस आनी त्यो चाली सुचत गेल्यो आनी तशे शब्द आयले. पूण जशे शब्द आमी म्हणटा की ते आयकुपाक आमकां खूब सोंपे, बरे, खेळकर अशें दिसता भुरग्यांच्या स्पेशली गोश्टींचे किंवा गाण्यांचे. पूण ते बरयतना तितकीच कठीण म्हाका मेहनत, भयंकर परिश्रम घेवचे पडले. म्हाका पयलीं सुरवातीक गेलो आनी तशेंच दिसतालें भुरग्यांचें न्ही सगळें जातलें तें. पूण तें तशें ना. म्हाका पयल्या फावट 2023 म्हाका खूब तकलेक म्हाका मंथन भरपूर करचें पडलें. ऐका वाचत वाचत जात आणि नाचत पुस्तकातून जगतास फिरून आलो. वाचत वाचत जात आणि नाचत पुस्तकातून जगतास फिरून आलो. आवाकाडगा बदल धूम चकरसा, आवाकाडगा बदल धूम चकरसा. हांवें सिनोग्राफीक घेवन काम केल्लेलें आसा. सो वेगवेगळे पपेट्स म्हणा किंवा स्क्रोल ज्यो पेंटिंग्स आसा त्यो डेवलप केल्लेल्यो आसा along with other artists. So it was a very rigorous work that we went through. Starting ek tari I think we had very less people who were working together ani त्या खातीर काम बी कित्याक when it comes to the craftsmanship it always takes lot of time. Behind the stage काम खूब जाता. So थोडे जे काम आसा ते आमी हांगासर केले आनी त्योच पपेट्स फर्स्ट प्लेच्यो केतना कडल्यान आमी धाडून दिल्यो. एंड देन
सेकंड पावटीक मागीर आनीक थोड्यो धाडून दिल्यो, तिसरे खेपेक आनीक थोड्यो धाडून दिल्यो. सो म्हाजो एक स्टुडिओ आसा, स्टुडिओ मेराकी, तेजेर प्रॅक्टिकल जो कितें पपेट मेकिंगाचें काम जालें तें थंयसर जालें. सो उरलेलें जें काम आसा तें मागीर पालघराक केलें गेलें. सो जे कोण आर्टिस्ट आसलेले तेंच्या वांगडा मेळोन काम केलें आनी तितूंतल्यान तांकांय बी थोडी फार नॉलेज दिली की मटेरियल कशा तरेच्यान वापरप, कित्याक सगळे जाण ट्रॅवल करपाचे आसलेले पपेट्स घेवन. सो केन्नाय खंय कितें जर तर क्रायसीस तयार जाले जाल्यार मागीर कशा तरेच्यान ओवरकम करप, कित्याक थ्रू आउट हांव काय रावपाक शकनासलेलो थंयसर. सो तेका घेवन तांकां गायडन्स दिवप जालो. सो ओवरऑल इट वॉज अ व्हेरी फॅन्टॅस्टीक एक्सपिरियन्स. Theatre Flamingo is a theatre company, a theatre ensemble or an artist collective, you can say, where there are 14 to 15 artists having the background of fine arts, dance, music, theatre, films. आणि आमची एक ग्रुप आसा आणि आमी वेगवेगळे पद्धतीची प्रयोग करता. थिएटर शुडंट बी ओनली बी यूज फॉर एंटरटेनमेंट, but it should go beyond that in the betterment of the society, for the children, for the schools. Also आमच्या पुरा इंडियनच जर आमी जर पळयता जाल्यार टॉडलर थिएटर जायना, but in TUF Studios we are also developing this project. We are Theatre Flamingo is very much active in experimental theatre, applied theatre, community theatre, and theatre which is the need of the times. आम्ही ह्यांच्या खूप गोष्टी ऐकल्या आणि खूप गोष्टी खरंच खूप इंटरेस्टिंग होत्या. सो अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी बघत राहात द व्हॉइस फॉर गॉय. The Voice for Goy.